नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण झिपर बॅग बघणार आहोत की त्याला दोन पॉकेट असणार आहेत, एक पुढे आणि मागे। ह्या बॅगसाठी मला एक कमेंट आली होती, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इथे ह्या कपड्याची लांबी रुंदी इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। 26.5 इंच लांबी आणि रुंदीला 15.5 इंच हे असं कापड घेतलेलं आहे। आता अस्तरसाठी मी इथे साधाच ब्लाउज पीस एक घेतलेला आहे आणि त्याला वरून माझ्याकडे हे प्लास्टिक कवर होतं ते मी जोडून घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डबल अस्तर घ्या आणि हे आधी सुई धाग्याने शिवून घ्या आणि मग नंतर इथे याच्यावर व्हाईट प्लास्टिक कवरवर हे मेन कापड ठेवून घ्यायचं आहे। सरळ बाजू आपल्याला वरती दिसेल ह्याप्रमाणेच आणि चारही बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे। आधी सुई धाग्याने शिवून घ्या आणि मग मशीनने जोडून घ्या। जोडून घेतल्यानंतर हे जे साइडने एक्स्ट्रा कापड घेतलेलं होतं अस्तरचं ते कट करून घ्यायचं आहे। आता हे शिवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे असं फोल्ड करून खालून इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। हे असं दोन्ही काठ बरोबर घेऊन मग खाली घडीच्या बाजूला इथे 2 इंचावर मार्किंग करून इथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, इकडे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। कोणत्याही एका बाजूला तुम्ही हे मार्किंग करू शकतात आणि तिथे व्यवस्थित हे मोजून 2 इंचावर मार्किंग करून हे कट करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून घ्यायचं आहे। आता इकडे आपल्याला पॉकेट बनवण्यासाठी चेन जोडून घ्यायची आहे। तर ही चेनची जी उलट बाजू आहे, ही जी उलट बाजू आहे ती ह्या कपड्यावर ठेवायची आहे। कपड्याच्या सरळ बाजूवर अशी ठेवायची आहे आणि मग जोडून घ्यायची आहे आणि मग नंतर ती उलटून दापटीप इथे द्यायची असते। आता मी ही जोडून दाखवते। दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे, उलट बाजूने ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। चेनची जी उलट बाजू आहे ती वरती दिसेल ह्याप्रमाणे इथे मी ठेवलेलं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। शिवण्याच्या आधी मी हे काय करणार आहे, हे आपण कट केलं होतं म्हणून इथे ओपन झालेलं आहे, ते आधी इथे सिलाई मारून घेणार आहे, जोडायला प्रॉब्लेम येत नाही मग म्हणून। त्यानंतर आता ही जी चेन आहे ह्या चेनीची उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे मी इथे ठेवून जोडून घेत आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी जोडून घ्यायची आहे आणि मग नंतर उलटून दापटीप द्यायची आहे। आता इथे मी चेन जोडून घेतली आहे एका बाजूला, नंतर ही अशी इथे दापटीप द्यायची आहे। दापटीप देताना एक लक्षात ठेवायचं, दापटीप ही चेनवर न घेता कपड्यावर घ्यायची आहे आणि जे सिलाई मार्जिन जे आहे चेन जोडल्याचं ते कपड्याच्याच बाजूला येईल ह्या पद्धतीने इथे दापटीप घ्यायची आहे। आता एका बाजूला चेन जोडून घेतलेली आहे, दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायचं आहे, पण आता कट केल्यामुळे इथे सुद्धा ओपन झालेलं आहे, तिथे आधी सिलाई मारून घेतलेली आहे आणि मग आता इथे दुसरी जी बाजू आहे ती जोडून घेणार आहे। आता इथे ही अशी ठेवून जोडून घ्यायची आहे। जशी आपण पहिली साइड जोडून घेतली त्याप्रमाणे इथे चैनीवरच इथे आपण ही पट्टी ठेवलेली आहे। अस्तरची बाजू तुम्हाला वरती दिसत असेल ह्याप्रमाणे ठेवून नंतर मग दापटीप घ्यायची आहे। दापटीप घेताना हे लक्षात ठेवा की हे जे सिलाई मार्जिन आहे चेन जोडल्याचं ते कपड्याच्या बाजूला येईल आणि दापटीप ही कपड्यावरच घ्यायची आहे, चेनवर घ्यायची नाही। कारण चेनवर जर तुम्ही दापटीप घेतली तर चेन लावताना धागे चेनीत अडकतील म्हणून। आता मी इथे हे चेन जोडून घेतलेली आहे, ही पॉकेटसाठी चेन आहे आणि हे जे उरलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे चेन दोन्ही बाजूने
आणि मग इथे आपल्याला पॉकेट लावून घ्यायचं आहे। एक मोठं पॉकेट आपण तयार इथे करणार आहोत, म्हणून ह्याच कापडाचा कापड जे आहे त्याच्याच मापाचं एक कापड घ्यायचं आहे। आता इथे हे असं जे आपण फोल्ड करून खाली 2 इंचावर मार्किंग केलेलं होतं, हे असं सुरुवातीलाच हे असं मार्किंग करून घेतलेलं होतं, तिथेपर्यंत आपल्याला हे पॉकेट जोडून घ्यायचं आहे। आता इथे काठ डबल फोल्ड करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आणि मग ते शिवून घ्यायचं आहे। चारही बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे। आता इथे मी काठ डबल फोल्ड करून घेतलेले आहेत आणि जे आपण मार्किंग केलेलं होतं 2 इंचावर तिथे बरोबर हे असं ठेवून चारही बाजूने इथे शिलाई घ्यायची आहे। हे असं ओपन केलं, ओपन करून मग इथे चारही बाजूने शिलाई घ्यायची आहे आणि जास्तीचा कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे। आता इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेत आहे। इकडे सुद्धा हे कट करून घेतलेलं आहे। आता इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे। हे असं एक मोठं पॉकेट इथे तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या बाजूला छोटंसं पॉकेट तयार करायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर खाली 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा एक रेषा आखून घ्यायची आहे आणि इथे सेंटर पॉइंट सुद्धा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे ही अशी रेषा आखून घेतलेली आहे। दुसरं पॉकेट बनवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मापानुसारच कपडा घ्यायचा आहे। माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी छोटासा कापड घेतलेला आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे हा असा सेट करायचा आहे। ही जी लाईन आहे तिथे हा कापड असा ठेवायचा आहे आणि मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी हा 8.5 बाय 8.5 इंचचा घेतलेला आहे, पण तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मापानुसारच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सेंटर काढून घेतलेला आहे इथे सुद्धा मी आणि मग तिथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला सारखंच अंतर ठेवून 1.5 इंच किंवा 1 इंच अंतर ठेवून इथे रेषा आखून घ्यायची आहे आणि मग इथे दाखवल्याप्रमाणे असा बॉक्स बनवायचा आहे। इथे हे अर्धा इंचला एक रेषा कमी एवढं अंतर घेतलेलं आहे आणि असा बॉक्स बनवून घेतलेला आहे। अर्धा इंचचा हा आयताकृती बॉक्स इथे मी बनवून घेतलेला आहे। अर्धा इंचला एक रेषा कमी आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार इथे हे शिवून घ्यायचं आहे। जिथे कॉर्नर येतील, कोण येतील तिथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग शिलाई घ्यायची आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे तसं ह्या आयताकृती बॉक्सवर शिलाई घ्यायची आहे आणि नंतर मग हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी हा 8.5 बाय 8.5 इंचचा कापड घेतलेला आहे। तुम्ही हा कापड 17 इंच लांबी आणि रुंदीला 8.5 इंच असा घ्यायचा आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, मी इथे पिनअप करून ठेवलेलं होतं ते काढून घेत आहे। आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर इथे छोटासा कट द्यायचा आहे, कट करण्यासाठी, कापड उलटवण्यासाठी। नंतर मग आता इथे हे जे कॉर्नर आहेत तिथे तिरकस कट द्यायचे आहेत। आता इथे हे असं कट करून झाल्यानंतर हे जे कॉर्नर आहेत तिथे तिरकस कट द्यायला विसरायचं नाही, त्याच्याशिवाय हा कापड आतल्या बाजूला उलटवता येणार नाही। आता इथे सुद्धा हे असं तिरकस कट द्यायचं आहे आणि कट देताना शिलाईवर घ्यायचं नाही आहे। ह्याप्रमाणे तुम्हाला हे जवळून दाखवते, ह्याप्रमाणे इथे तिरकस कट द्यायचा आहे हा असा आणि इकडे सुद्धा चारी कॉर्नरला असा तिरकस कट द्यायचा आहे आणि मग हे कापड आतल्या बाजूला उलटून घ्यायचं आहे आणि इस्त्रीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि वरून एक दाब शिलाई घ्यायची आहे। आता इथे हे कापड आतल्या बाजूला उलटून घेतलेलं आहे आणि वरून दाब शिलाई घ्यायची आहे। आधी इस्त्रीने व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि मग वरून दाब शिलाई घ्यायची आहे इथे आणि इथे आपल्याला चैन जोडून घ्यायची आहे।
तर ही जी सरळ बाजू आहे त्याच बाजूने इथे ही चेन ठेवायची आहे। ही अशी दाखवल्याप्रमाणे सेट करायची आहे आणि सुरुवातीला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे सुई धाग्याने सुद्धा शिवून घेऊ शकतात नवीन असाल तर। आणि मग इथे चारही बाजूने इथे सिलाई घेऊन ही चेन जोडून घ्यायची आहे। आता मी ही चेन जोडून घेते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता बघा इथे ही अशी चेन जोडून घ्यायची आहे। सुरुवातीला चेन थोडीशी ओपन करून घ्यायची आहे आणि मग शिवून झाल्यानंतर अर्धा स्पेस शिवून झाल्यानंतर परत चेन लावून घ्यायची आहे। ह्याप्रमाणे ही अशी चेन सहज जोडली जाते। आणि मग आता इथे ही अशी सिलाई घेतलेली आहे आणि ही चेन जोडून घेतलेली आहे। इथे चेन ओपन करून घेतलेली आहे आणि मग जोडलेली आहे, कारण ती शिवताना येते मशीनमध्ये येते, ती फूटमध्ये अडकते म्हणून। आता मी ही चेन लावून घेतलेली आहे। आता बघा इथे मला कापड कमी पडत होता म्हणून मी इथे जॉईंट करून घेणार आहे आणि मग हे असं फोल्ड करून इथे चारी बाजूने सिलाई घेणार आहे आणि असं हे व्यवस्थित इथे पॉकेट तयार होणार आहे। म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं की स्क्रीनवर दिलेले जे माप आहे त्यानुसार इथे पॉकेटसाठी कापड घ्यायचं आहे। माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी आता सुरुवातीला हे कापड खालच्या बाजूला जोडून घेणार आहे आणि मग वरती फोल्ड करून घेणार आहे। सिंपल हे असं फोल्ड करून घेतलं की इथे पॉकेट तयार होतं। आता इथे मी हे कापड जोडून घेणार आहे आणि मग ते फोल्ड करून घेणार आहे। ह्या पद्धतीने इथे चारही बाजूला इथे सिलाई घेणार आहे। इथे बघा मी कापड जोडून घेतलेलं आहे। आता असं हे माझ्याकडे 17 इंचचं कापड राहिलं असतं लांबीला तर मी सहज असं हे फोल्ड करून घेतलं असतं, पण नव्हतं म्हणून मला जॉईन करावं लागलं आणि असं इथे चारही बाजूला सिलाई घ्यायची आहे। आता हे सुद्धा पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरी चेन लावायची आहे। ह्याप्रमाणे इथे ठेवून उलट बाजूवरच ठेवायची आहे। ही चेन जी आहे ती उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीनेच ठेवून जोडून घ्यायची आहे। मी जोडून घेतलेली आहे। नंतर मग दाब सिलाई इथे घ्यायची आहे। दाब सिलाई कपड्यावर घ्यायची आहे, चेनवर घ्यायची नाही। आता इथे मी दाब सिलाई मारून घेत आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी दाब सिलाई घ्यायची आहे। सुरुवातीला ही चेन जी आहे ती कपड्याच्या सुलट बाजूवर चेनची उलट बाजू येईल ह्याप्रमाणे जोडून घेतलेली आहे आणि मग नंतर उलटून दाब सिलाई घ्यायची आहे। आता ही चेन थोडीशी ओपन करायची आहे। तुम्ही ही पूर्ण काढून सुद्धा सेपरेट लावू शकतात, पण मी पूर्ण काढलेली नाही आहे। आता इथे सुद्धा ही जशी आपण पहिली चेन लावली त्याप्रमाणे लावून मग दाब सिलाई घ्यायची आहे। आता इथे मी दाखवते ही चेन कशी जोडली आहे। तर ही सुद्धा मेन कापडावर उलट बाजूनेच ठेवलेली आहे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे, चेन जोडून घ्यायची आहे आणि नंतर मग उलटून तिथे दाब सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी चेन जोडून घ्यायची आहे। ही संपूर्ण चेन मी इथे जोडून घेतलेली आहे। नंतर मग आता इथे ही अशी उलटून आता इथे मी उलटून घेत आहे ही अशी आणि मग इथे दाब सिलाई घेणार आहे। दाब सिलाई कपड्यावर घ्यायची आहे, चेनवर अजिबात घ्यायची नाही। जी चेनची बाजू आहे तिथे घ्यायची नाही। तिथे जर घेतलं तर मग चेन लावताना झिपरमध्ये धागे अडकतात म्हणून। आणि ते सिलाई मार्जिन आहे चेन जोडण्याचं ते कपड्याच्याच बाजूला ठेवायचं आहे आणि मग कपड्यावरच सिलाई घ्यायची आहे, दाब सिलाई, हे लक्षात ठेवा। आता मी इथे दोन्ही बाजूला चेन अडकून घेतलेली आहे, जोडून घेतलेली आहे। आता ही अशी चेन जोडून झालेली आहे। आता काय करायचं आहे, हे जोडून झाल्यानंतर हे असं उलट करायचं आहे आणि मग इथे व्यवस्थित सेट करायचं आहे।
अजून आपले बेल्ट लावायचे राहिले आहेत, म्हणून मी परत चैन ओपन करून घेणार आहे आणि इथे बेल्ट लावायचे आहेत। तर बेल्ट लावण्यासाठी कापड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे घेतलेला आहे। माप तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आणि हे असं फोल्ड करून इस्त्री फिरून सेंटरमध्ये फोल्ड करून नंतर मग साइडने सुद्धा असे फोल्ड करून मग इथे हा असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बेल्ट कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे। ह्याची लांबी जी आहे ती 19 इंच मी घेतली आहे। आता इथे 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इकडून सुद्धा 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथे हे बेल्ट दाखवल्याप्रमाणे हे असे जोडायचे आहेत आणि मग ते उलटून घ्यायचे आहेत किंवा डबल फोल्ड करून सरळ बाजूने सुद्धा हे असे जोडू शकतात। हे असं डबल फोल्ड करून असे सुद्धा तुम्ही हे बेल्ट जोडून घेऊ शकतात। त्याचप्रमाणे आता हे जे मार्किंग आहे ते समोरच्या बाजूला करून घ्यायचं आहे। ते मार्किंग मी आता इथे करून घेतलेलं आहे आणि तिथे सुद्धा हे असे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि मग उलटून वरून एक सिलाई घ्यायची आहे। आता मी इथे बेल्ट जोडून घेतलेले आहेत, दोन्ही बेल्ट जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे परत उलट करायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून इथे व्यवस्थित असं हे चैन थोडीशी बेल्ट आतमध्ये टाकून चैन लावून घ्यायची आहे। ही अशी चैन लावून घेतलेली आहे, संपूर्ण चैन मी लावून घेतलेली आहे आणि नंतर मग साइडला इथे अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवून सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते कट करून घेतलेलं आहे जास्तीचं। इथे सुद्धा चैन जी जास्तची झाली होती ती कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे हे धागे लॉक करण्यासाठी पट्टी जोडायची आहे। तर दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी घ्यायची आहे, वरती थोडी जास्तच घ्यायची आहे। जोडून घेतल्यानंतर खालच्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायची आहे। आता मी दाखवते इथे मशीनवर। आता बघा वरती थोडी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी जोडून घ्यायची आहे आणि मग खालच्या बाजूला ही अशी दुसऱ्या बाजूला घेऊन वरच्या बाजूने अशी फोल्ड करून दाखवल्याप्रमाणे डबल फोल्ड इथे करून घेऊन मग इथे सिलाई घ्यायची आहे। याच्यामुळे इथे धागे लॉक होतील। ह्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा ही अशी पट्टी जोडून घ्यायची आहे। सेम असंच दुसऱ्या बाजूला करून पट्टी जोडून घ्यायची आहे। आता इथे खाली कॉर्नरला सिलाई घ्यायची आहे आपल्याला। तर त्याच्यासाठी हे असं करायचं आहे, असं पकडलं की इथे बरोबर ट्रायंगल शेप तयार होतो आणि मग तिथे 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तिरकस आणि तिथे सिलाई घ्यायची आहे। दोन्ही बाजूला हे असंच करायचं आहे। पिशवीमधून आतमध्ये असा हात घेतला की बरोबर इथे ट्रायंगल तयार होतो। दोन्ही कॉर्नरला असे हात ठेवले की बरोबर इथे ट्रायंगल तयार होतो आणि तिथे 2.5 इंचावर तिरकस मार्किंग करून इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे। दोन्ही बाजूला सेम असंच करायचं आहे। हे असं हे बघा इथे बरोबर असं ट्रायंगल शेप तयार होतो। पिशवीमध्ये हात कॉर्नरपर्यंत टाकला की बरोबर इथे ट्रायंगल शेप तयार होतो आणि 2.5 इंचावर इथे हे मार्किंग करून मग तिथे सिलाई घ्यायची आहे आणि मग नंतर हे असं जोडून घ्यायचं आहे सिलाई मार्जिनला। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे हे असं जोडून घेत आहे। सिलाई मार्जिनची जी पट्टी होती तिथे मी हे जोडून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूला सेम असंच करायचं आहे। इकडे सुद्धा हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं इथे जोडून घ्यायचं आहे सुई धाग्याने। आता ही पिशवी तयार झालेली आहे। ह्या पिशवीसाठी मला एका ताईंची कमेंट आलेली होती। आता इथे ही उलटून घेतलेली आहे ही अशी व्यवस्थित। आता इथे एका ताईंची कमेंट आली होती की
एक छोटंसं पॉकेट मोबाईल ठेवण्यासाठी आणि एक मोठं पॉकेट जी अशी छोटीशी पर्स मावेल याच्यासाठी ह्या पर्सचं सुद्धा मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आणि मध्ये पूजेचा आसन, एखादी पोथी, पुस्तक किंवा पाण्याची बॉटल एवढं सगळं सामान मावेल अशी एखादी छोटीशी बॅग शिवून दाखव अशी मला एक कमेंट आली होती एका ताईंची, म्हणून मी ही पिशवी तुम्हाला शिवून दाखवली आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असतं, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।